गोंदिया जिल्ह्यातील कृषी विभाग खरीप हंगामासाठी सज्ज 2,18,000 हेक्टरवर भात पिकासाठी कृषी विभागाचं हे नियोजन। लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे केळीच्या बागेचं नुकसान तर 2,000 झाडं वादळी वाऱ्यामुळे पडली। प्रशासनानं नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी। वर्ध्यामध्ये विहिरींच्या पाणी पातळीत घट तर सिंचनावरही याचा परिणाम। उन्हाळी पिकं भाजीपाला फळ उत्पादक चिंतेत। परभणी जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई तर येलदरी धरणामध्ये आता 56.76% पाणीसाठा उपलब्ध। धरणातनं परभणी हिंगोलीसह नांदेड जिल्ह्याला पाणी पुरवठा। जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा 45 अंशांवर पोहोचला। तापमानाचा वाहन चालकांना नाहक त्रास तर नागरिक उष्णतेनं सध्या हैराण। जळगावच्या चाळीसगावच्या वाघळीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे शेतातील मका आणि ठिबक सिंचन जळून खाक। महसूल प्रशासनाकडून याचा पंचनामा, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या भुसावळमध्ये वृक्षांना आग लागल्याची घटना तर तापमान वाढीमुळे झाडांना आग लागल्याचा हा अंदाज तर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। हिंगोलीच्या लिंबाळा मक्ता या भागामध्ये पाईपलाईन फुटली। पाण्याची यामध्ये मोठ्या प्रमाणात नासाडी। नगर परिषदेनं तात्काळ पाईपलाईन दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। छत्रपती संभाजीनगर शहरातली सर्वात मोठ्या घाटी रुग्णालयाला सध्या पाणी टंचाईचा मोठा फटका। घाटी रुग्णालयात प्रशासनाच्या वतीनं पाण्याची सुविधा करून न देण्यात आल्यामुळे नागरिकांना विकत पाणी घ्यावं लागतंय। छत्रपती संभाजीनगरात पाणी प्रश्नावरून शरद पवार गट आक्रमक। छत्रपती संभाजीनगर पालिकेसमोर आंदोलन। चुन्याच्या डब्यांची माळ घालून आंदोलन। धाराशिवमधील कचरा डेपो हलवण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुर्गंधीयुक्त कचरा टाकून आंदोलन। कचरा डेपोचा प्रश्न न मिटल्यास पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू न देण्याचाही इशारा। बीडच्या माजलगावमधील टाकरवणमध्ये सुरू असलेल्या जलजीवनचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं या ठिकाणी समोर, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे याची तक्रार। तात्काळ कामात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचाही इशारा। महाड या ठिकाणी सुभेदार यांच्या घरी असलेली छत्रपती शिवरायांची कवड्याची माळ तुळजापुरात आणण्याची पुजाऱ्यांची मागणी। देशभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातील माळ पाहता यावी यासाठी आवाहन। रत्नागिरी तालुक्यातल्या नाणीज गावामध्ये वस्ती सुधारणा योजनेतनं बांधलेल्या पुलावरून आरोप प्रत्यारोप। पूल चुकीच्या जागी बांधल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप तर योजनेतील निधी योग्य जागी वापरल्याचा सरपंचांचा दावा। शिवपाणंद शेत रस्ता समितीसाठी आता शिरूर तहसीलदार कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक। अडचणी समजून त्वरित उपाययोजना करण्याचे तहसीलदार कार्यालयाकडून आश्वासन। अमरावती शहरातील ट्रॅफिक सिग्नलवर बांधल्या ग्रीन नेट्स तर उन्हापासून बचाव व्हावा यासाठी या ग्रीन नेट बांधल्यात। वाहन चालकांना यामुळे दिलासा। वाशी गावामध्ये पालखी सोहळ्यादरम्यान पालखीच्या दर्शनावरून 2 गटात हाणामारी। दोन्ही गटांकडून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 7 जणांविरोधात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा। कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर अपघात। एसटी बसनं दुचाकीस्वाराला चिरडलं। अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। महात्मा फुले पोलिसांनी एसटी चालकाला ताब्यात घेतलं। नाशिकमध्ये सिनेस्टाईल पद्धतीने आरोपींना धूम ठोकली। भद्रकाली पोलीस ठाण्यातनं आरोपी फरार। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। मनमाडच्या पानेवाडीमध्ये टँकरमधून डिझेलची चोरी तर अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। सेन्सर लॉक आणि वायरिंग तोडून 2,000 लिटर डिझेलची चोरी। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीच्या मंगल कलश यात्रेत चोरट्यांचा डल्ला। माजी आमदारासह कार्यकर्त्यांच्या खिशातील पैसे चोरीला। शिर्डी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल। नागपुरात एका कुख्यात आरोपीला 32 ग्रॅम एमडीसह अटक तर आरोपीकडनं 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। शेख नजीर असं आरोपीचं नाव। एका आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू। कोल्हापूरच्या नृसिंहवाडीमध्ये कृष्णा नदीत बुडणाऱ्या मुलांचे प्राण वाचले। वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांच्या प्रयत्नांमुळे मुलाचे प्राण वाचले। अहिल्यानगरमध्ये सीईटी परीक्षेत प्रश्न चुकीचे असल्याचा आरोप। गणिताच्या पेपरमध्ये 50 पैकी 20 ते 25 प्रश्न चुकीचे। विद्यार्थ्यांचा आरोप तर परीक्षा पुन्हा घ्या, विद्यार्थी आणि पालकांची मागणी। वर्ध्यात विमाशी संघाची आता शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ सहविचार सभा। शिक्षक आमदारांच्या सभेत 12 प्रकरणं निकाली। नागपुरात संस्था चालकांकडून पत्नी, मुलगा आणि सुनेची पात्रता नसताना शाळेत नियुक्ती। बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी सुरू असताना ही नवी बाब समोर। संस्था चालकांकडून अधिकारांचा गैरवापर। महाराष्ट्र राज्याचा 66वा स्थापना दिवस उद्या साजरा होणार। महाराष्ट्र दिनानिमित्त दिल्लीमध्ये विविध कार्यक्रमांचे या ठिकाणी आयोजन होणार। तर महाराष्ट्र सदनामध्ये निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण।
साताऱ्याच्या माहुलीमध्ये महाराणी ताराराणी यांचं भव्य स्मारक उभारण्याचा शिवेंद्रराजे भोसलेंचा निर्णय। जिल्हाधिकारी कार्यालयातल्या बैठकीत समाधी स्थळांचा जीर्णोद्धार करण्यासह हा महत्त्वाचा निर्णय। शिवेंद्रराजे भोसले यांनी पर्यटनाच्या दृष्टीने विविध उपाययोजनांसंदर्भात ही आढावा बैठक घेतली। आमदार किरण सामंतांकडून मिऱ्या नागपूर रस्त्याच्या कामाचा आढावा, तर रत्नागिरी ते आंबा घाट रस्त्याची सुद्धा पाहणी। पावसाळ्यापूर्वी नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे सामंतांचे आदेश। एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता ऑनलाईन होणार। एसटी महामंडळाच्या नव्या पोर्टलची चाचणी सुरू। पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन बदल्या करता येणार। जळगावच्या महापालिकेमध्ये 10 दिवसात ₹11.25 कोटी कर भरणा। जवळपास 15,236 करदात्यांनी याचा लाभ घेतला। अमरावतीमध्ये वर्षभरात 2 लाख शेतकरी कर्जासाठी सावकारांच्या दारी, तर मार्च अखेरीस 635 परवानाधारक सावकारांनी ₹255 कोटी कर्ज वाटप केलं। बीड जिल्ह्यामध्ये एकूण 22,515 कुणबी नोंदी सापडल्या। 1,41,733 प्रमाणपत्रांचं वाटप, तर 5,606 प्रमाणपत्र ही प्रलंबित। हिंगोलीमध्ये 4,07,000 शिधापत्रिका धारकांची केवायसी पूर्ण। 1,88,000 लाभार्थ्यांची केवायसी बाकी। लाभार्थ्यांनी केवायसी करण्याचं प्रशासनाचं आवाहन। हिंगोलीमध्ये प्रशासनाकडून बालविवाह मुक्त उपक्रम सुरू। मंगल कार्यालयाची बुकिंग करताना वधूवराच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचेही आदेश। जालना जिल्ह्यातील 40,000 लाडक्या बहिणींना महिन्याला ₹500 आता मिळणार, तर नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या या लाडक्या बहिणींच्या मदतीमध्ये आता कपात होणार। ग्रामीण पोलीस विभागातील रिक्त पदांची उच्च न्यायालयाकडून आता दखल। पोलिसांची रिक्त पदं किती दिवसात भरता, अशी नागपूर खंडपीठाकडून विचारणा। 23 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही आदेश। राज्यातील शाळांना 15 जूनपर्यंत सुट्ट्या। विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा या 16 जूनपासून सुरू होणार, तर विदर्भातील शाळा तापमानाचा विचार करून 23 ते 28 जून दरम्यान सुरू करण्याचाही विचार। धाराशिवच्या उमरगामधील गुंजोटीत महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं लोकार्पण। बसवराज पाटील, ज्ञानराज चौगुलेंच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण। रत्नागिरीमध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्तानं हापूस आंब्याची आवक वाढली, तर स्थानिक बाजारामध्ये सध्या आंब्यांची रेलचेल, तर 1 डझन हापूस आंब्याला ₹500 ते ₹700 भाव। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रत्नागिरीच्या गणपतीपुळेमधील गणपतीला सुद्धा हापूस आंब्याची विशेष आरास, तर नागरिकांची दर्शनासाठी गर्दी। अक्षय तृतीयेनिमित्त असल्या मानाच्या कसबा गणपतीला 211 डझन हापूस आंब्याची आरास। शेतकऱ्याचा राजा म्हणून कसबा गणपतीची ओळख। अक्षय तृतीयेनिमित्त कोल्हापुराची वाहन खरेदीला पसंती। दरम्यान शोरूम बाहेर गाडी घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू। अक्षय तृतीयेनिमित्त धुळ्यामध्ये सोने खरेदीचा उत्साह। सोन्याचे दर प्रतितोळा ₹96,000 वर पोहोचले। नागरिकांची सराफा बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी। जळगावात अक्षय तृतीयेनिमित्त चोपडा कृषी विभागाचा स्तुत्य उपक्रम। बीज प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती। भंडाऱ्याच्या कलाकार चित्रा वैद्य यांनी रांगोळीच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली, तर पहलगाम हल्ल्यामध्ये मृत पावलेले विनय नरवाल यांच्या मृतदेहासमोर बसलेल्या पत्नीची 3D रांगोळी त्यांनी साकारली आहे। क्रिकेटपटू हर्ष दुबे ताडोबा दर्शनाला, तर केसला घाट गेटवरून सफारीचा आनंद। सफारी दरम्यान वाघिणीचंही दर्शन घडलं। पुण्याच्या आंबेगावमधील मंचरमध्ये बिबट्याचं दर्शन। परिसरात दहशतीचं वातावरण। वन विभागाकडे आता बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शेतकरी क्रांती सेनेकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन। शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींची हजेरी। नाशिकच्या येवल्यामध्ये राघोजी बाबा यांच्या यात्रोत्सवाला सुरुवात, तर कावडी आणि पालखीची भव्य मिरवणूक यावेळी काढण्यात आली। सौरव शिंदेंच्या हस्ते गंगाजलानं राघोजी बाबांना अभिषेक।